नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनल। तर आज आपण पाहणार आहोत की होम लोन घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची अशी बातमी समोर येत आहे। आता ती कुठली आहे, काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर होम लोन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या ठिकाणी अत्यंत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। तर काय अपडेट आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याला एक घर हवा असतं, त्याच घराचं स्वप्न असतं। म्हणजे स्वप्न करण्यासाठी तो काय करत असतो, आर्थिक अडचणी जी असते त्याची ती भागवण्यासाठी बँकेतून लोन घेत असतो, त्यालाच आपण होम लोन आपण असे म्हणतो। तर आता होम लोन ज्यांनी काही घेतलं आहे किंवा जे काही घेणार आहेत त्यांच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। RBI आणि आता होम लोन संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते संपूर्ण बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, होम लोन संदर्भात एक मोठी अपडेट समोर आले। तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करताय किंवा घेण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुम्हाला आनंद देणारी ठरणार आहे। तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी रेपो रेट निश्चित केला जाणार आहे। लोन घेणारे ग्राहक दीर्घकाळापासून त्याचा EMI कमी होण्याची वाट पाहत आहेत। त्यात आता त्यांची प्रतीक्षा ही उद्या म्हणजेच आता संपलेली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीमध्ये MPC रेपो दर कपातीची जी घोषणा केली जाऊ शकते। यासह गृहकर्ज EMI देखील सुमारे 5 वर्षांमध्येच प्रथमच कमी होऊ शकतो। RBIचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीचा पहिला निर्णय उद्या शुक्रवारी सकाळी घेतला जाणार आहे। जर RBI रेपो रेटमध्ये अनुमतीत 25 बेसिक पॉईंटमध्ये कपात करू शकते, त्यामुळे ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळू शकतो। कारण गेल्या 2 वर्षांपासून मध्यवर्ती बँकेने रेपो दर स्थिर ठेवलाय। नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये सादर करण्यात आलेल्या नवीन कर प्रकरणी अंतर्गत कर सवलतीमध्ये सरकारच्या घसरत्या महागाई आणि वाढ समर्थक उपाययोजनाद्वारे हे पाऊल उचलले गेलेले आहे। आता रेपो रेटमध्ये कपात, तर बघा, रेपो रेट रिझर्व्ह बँकेकडून व्यावसायिक बँका किती कर्ज घेतात हे ठरवतो आणि त्याचा थेट कर्जदारावर परिणाम होत असतो। रेपो दरामध्ये कपात केलेल्या सामान्यतः कर्ज घेण्याचा खर्चात घट होत असते। किरकोळ आणि कॉर्पोरेट कर्जदारांना फायदा होत असतो। वापराला चालना देण्यासाठी सरकारने 12 लाखांपर्यंतचा उत्पन्नावर कर सवलत जाहीर केलेली आहे। तर आता बजेटमध्ये 12 लाख उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, अशा या प्रकारे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेले आहे। तर आता रेपो रेटमध्ये बदल झाला तर नक्कीच होम लोनमध्ये ज्यांनी काय घेतलं आहे त्यांचा व्याजदर कमी होईल आणि त्यांना हप्ता देखील आता कमी बसेल। त्यामुळे आता त्यांना नक्की ही मोठी आनंदाची अशी बातमी समोर येत आहे। जर रेपो रेटमध्ये कपात झाली तर बाजारात आनंदाचं वातावरण असेल। ऑक्टोबर 2024 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक 6.2% वरून डिसेंबर 2024 मध्ये 5.2% पर्यंत घसरून महागाई कमी होत आहे। जर महागाई आटोक्यात राहिली तर आणखी दर कपात होऊ शकते। कर्जदारांवर काय परिणाम होईल तर बघा, रेपो रेट कपातीमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे। विशेष करून फ्लोटिंग रेट होम लोन, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे। बँक ग्राहकांना किती लाभ देतात हे पतमागणी, ठेवीची वाढ आणि एकूण तरलता परिस्थिती यासारख्या घटकांवर अवलंबून असते। तर अशा प्रकारे आपण पाहिले की होम लोन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी कुठलीही आनंदाची बातमी आहे। तर अशा प्रकारे ज्यांना होम लोन करायचं असेल त्यांच्यासाठी असं महत्त्वपूर्ण अशी RBIने अपडेट जारी केलेली आहे। तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।